नमस्कार सर्वांना। तर आज आपण आहे ना ह्याच्यामध्ये ह्या कुंडीपासून छान फ्लावर पॉट तयार करणार आहोत। तर आपण नेहमीच वेगवेगळे फ्लावर पॉट बाजारात बघतच असतो, पण आपण स्वतःच्या हाताने आज एक छानसा फ्लावर पॉट तयार करणार आहोत। त्यासाठी मी बाजारातून ही सिंगल कुंडी विकत आणलेली आहे, म्हणजे ते फ्लावर पॉट तयार करू शकतो अशी। त्या कुंडीमध्ये फ्लावर्स लावलेले नव्हते, तर आपण बघू शकता ही प्लास्टिकची कुंडी आहे आणि त्यामध्ये मी माती भरलेली आहे। तर चला आपण सुरू करू। तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा झाडाच्या बारीक जाडीच्या ओल्या काट्या लागलेल्या आहेत। तर त्या उंचीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, म्हणजे मोठ्या असले तरी चालतील आणि छोट्या असल्या तरी चालेल। आणि त्यानंतर या काट्या अशा मातीमध्ये आपल्या आवडीनुसार म्हणजे उंचीला कमी जास्त अशा रोवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्याला पूर्ण फ्लावर पॉटचा लुक आला पाहिजे। आणि बघू शकता आपण फ्लावर पॉट बनवण्यासाठी ही अशी वेगवेगळी फुलं आणि पानं घेतलेली आहेत। तर ही प्लॅस्टिकची आहेत, जी बाजारात विकत मिळतात ती। तर ती आता आपण ह्या कुंडीमध्ये आपण ती लावून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर फुलं आहेत। तरी ह्याला इथे एक होल आहे, तर त्या होलाच्या साहाय्याने आपण कुंडीमध्ये ते लावून घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता आता मी ही कुंडीमध्ये कसं लावते। तर ह्या काठीमधून ते आतमध्ये घालायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित बसतं आणि पूर्ण झाडाचा लूक त्याला येतं। बघू शकता तुम्ही आता इथे पाहू शकता किती हे छान प्रकारे अरेंज केलेलं आहे। तर आपण आता ह्याच्यावर आपली फुलंसुद्धा लावू शकतो। ही पानं लावून झाली की आपण वरती छान छान फुलंसुद्धा लावू शकतो। ह्याचा एक फायदा असा की आपण बाजारात जसे असतील तसे आपण विकत घेतो, म्हणजे खूप व्हरायटी असतात, पण यामध्ये आपण आपल्याला हवं तसं आपल्या आवडीचे फ्लावर पॉट तयार करू शकतो। तर तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे, आणि हे आपण आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी किंवा आपल्या घरातल्या डेकोरेशनसाठी सुद्धा वापरू शकतो। आता मी हे इथे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी यूज करते। तर तुम्ही बघू शकता ह्या सुंदर आरसवरती किती सुंदर दिसत आहे, मागच्या बॅकग्राऊंडला पण ते सूट करत आहे, सर्व अगदी कसं छान दिसत आहे। किती सुंदर दिसते आणि लाइटिंगवर सुद्धा ही अप्रतिम दिसत आहे। आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका
आणि सबस्क्राईब पण करा आणि आठवणीने बेल आयकॉनला क्लिकसुद्धा करा। आणि अजून काही व्हिडिओ संदर्भात शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हा सगळ्यांना धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला। थँक्यू।